हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना दीपावलीच्या आणि बालक दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे की या वर्षीची आपली जी दीपावली आहे ती थोडी वेगळी असणार आहे. म्हणजे आपण नेहमीसारखं सगळ्यांच्या घरी जात नाही आहोत, सगळ्यांसोबत एकत्र फटाके फोडत नाही आहोत, फराळ एकत्र खात नाही आहोत. यावर्षी आपण थोडं घरामध्येच दिवाळी सेलिब्रेट करत आहोत. तर गुरुजी फाउंडेशनने विचार केला की यावेळी तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट द्यायचं, आणि ते गिफ्ट म्हणजे ही टेबल टेनिसची रॅकेट आणि त्याच्यासोबत हा बॉल. ओके, आता या टेबल टेनिसच्या रॅकेट आणि बॉलने मी सांगेन तशा प्रकारे तुम्हाला 3 ऍक्टिव्हिटीज पूर्ण करायच्या आहेत. त्यातली पहिली ऍक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला हा बॉल खाली न पडता 100 वेळा त्याच्यावर टॅप करायचा आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल 1 2 ओके. तर अशा प्रकारे 100 वेळा टॅप करायचा आहे. आणि ह्याचे फायदे काय आहे, तर ह्याचे फायदा असा आहे की आपले डोळे आणि आपला हात ह्याचं कोऑर्डिनेशन मजबूत व्हायला ह्याच्यात मदत होते. आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. आपण खूप दिवस घरी बसलेलो आहोत, त्यामुळे आपली खेळणं, बाहेर जाणं, सगळ्या ऍक्टिव्हिटीज बंद आहेत. तर आपल्या शरीराची वाढ व्यवस्थित व्हावी म्हणून एक प्रकारे एक शारीरिक डेव्हलपमेंटही आपल्याला मिळेल, म्हणजे आपलं शारीरिक वाढ ही होईल. तर ही एक महत्वाची ऍक्टिव्हिटी आहे जी आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी नंबर 2 म्हणजे ती सिमिलरच आहे, पण त्याच्यामध्ये हात आणि आपल्याला असे उलट पुढे मागे करायचे, जसं मी तुम्हाला दाखवते. सो 1 2 1 2 1 2 1 अशा प्रकारे करायचे आहेत. मलाही प्रॅक्टिसची गरज आहे असं वाटतंय मला, कारण मलाही जमत नाहीये. ओके, आणि लास्ट आणि थर्ड ऍक्टिव्हिटी जी आपल्याला करायची आहे, तर घरात आपल्या टेबल असेल किंवा सोफ्यासारखं काही असेल ज्याच्यावर तुम्ही लाकूड वगैरे ठेवू शकता, तर तसा एक टेबल अरेंज करायचा आणि त्या टेबलावरती आणि समोर तो भिंतीला लावायचा. मी दाखवते कशा प्रकारे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला टेबल असा भिंतीला चिकटवून लावायचा आहे. ओके, आता यावर काय करायचं ते सांगते. ओके, मी घरात एकटे असल्यामुळे एकटीमध्ये व्हिडिओ बनवते, त्याच्यासाठी सॉरी. तर आय होप सगळ्यांना दिसते आहे. तर हा टेबल आणि हा बॉल आणि रॅकेट घेऊन एक टप्प्यावरती आपल्याला खेळायचं आहे. ठीक आहे, तर समजलं आहे. ऍक्च्युली हा गेम 2 जणांच्यात खेळला जातो, पण ह्याची गंमत अशी आहे की आपण एकट्यातही हा गेम खेळू शकतो. तर हे 3 ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करायचे आहेत, ज्याच्याने तुमची शारीरिक वाढ, मेंदूची वाढ, डोळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे वाढण्यामध्ये खूप खूप मदत होईल. आणि मला असं पाहिजे